विक्रम रचलेला आहे। संस्कृती युवा प्रतिष्ठानच्या या दहीहंडी उत्सवात 10 थर लावण्यात आहे। याच कोकणनगर गोविंदा पथकाने जे आहे विश्व विक्रम रचलेला आपण पाहिलं तर प्रत्येक जे आहे पथकाच्या गोविंदाच्या चेहऱ्यावर एक वेगळा असा आनंद पाहायला मिळतो। खरं तर एक वेगळा विक्रम रचलेला पाहायला मिळतो। कशा प्रकारे त्यांनी हा विक्रम रचलेला आहे, कशी त्यांची तयारी होती। खरं तर हे 4 प्रमुख हुकुमी इक्के म्हणावे लागतील या गोविंदा पथकाचे, ज्यांनी जे आहे हा रचण्यात सर्वात मोलाचा वाटा या चिमुकल्यांचा पाहायला मिळतो। तुझं नाव सांग, कधीपासून तयारी करायचास, कसं वाटलं तुला ज्यावेळेस तू 10व्या थरावर होतास आणि काय सांगशील? तुझं नाव सांग। कार्तिक। कशी सुरुवात होती, किती महिने तयारी करत होतास आणि कसं वाटतंय? पहिला तर 2 महिने आले असते। पहिला मी ना असं बघायला यायचो, तर सगळेजण मला बोलायचे की तू येणार का येणार का, मी बोलायचो घरातले नाही पाठवायचे, पण एक मी ना गपचूप यायचो। मग त्यानंतर आहे ना घरातल्यांनी परमिशन दिली, त्यानंतर मी ते तिथपासून मी आता इथपर्यंत आलो। आणि मला 10 लावायचे होते। कशी तयारी केली? सगळ्यात जास्त तुला कोणी सांभाळून घेतलं, कोणी तुला सांगितलं की तू वर जाशील का? म्हणजे असे होते पथकातले सगळेजण, त्यांनी सांगितलं मला। तुला कॉन्फिडन्स होता? मला कॉन्फिडन्स होता की मी चढणार, आणि मला अनुभव आहे की मी कोकण नगरमध्ये पहिल्यांदा एकदा मोठ्या पथकात गेलोय आणि 10 थरावरती चढून मला खुश होते। तुझं नाव सांग, कशा प्रकारे तयारी होती? खरं तर दहीहंडी उत्सव म्हटला की एक वेगळा उत्साह असतो, एक वेगळी एनर्जी असते। सगळे तुझ्यापेक्षा खूप मोठे आहेत। तुला कसं वाटलं ज्यावेळेस तुला 8व्या 9व्या थरावर चढायचं होतं त्यावेळेस? काय नाही वाटलं असं। कशी तयारी केली होती ह्या सगळ्यांसाठी? आधी आम्ही म्हणजे हळूहळू एक स्टेप, आधी 6, 7, 8, मग 9 लावले, मग 9 खूपदा लावले, मग आम्हाला उतरवायचे, मग ते पण केलं, आणि आता 10ची तयारी झाली होती आणि ते आम्ही करून दाखवलं। 10 तू पहिली मुलगी आहेस जी 9व्या थरावर पर्यंत गेलेली आहेस, तर कसं वाटलं तुला आणि एकूणच कसा अनुभव होता तुझा? कसं वरना बघत होतीस, सगळे तुला चेअरअप करत होते, तुझे सगळे टीम मेंबर तुझ्या सोबत होते? मी समोरच बघत होती, बाकी खाली काय लक्षात नव्हतं। कशा प्रकारे ह्या पथकामध्ये सहभागी होण्यासाठी तुला कोणी प्रोत्साहन दिलं होतं आणि कोण कोण पथकामधले तुला जास्त मदत करायचे? सगळेच मदत करतात, सगळ्यांना म्हणजे असं वाटतं की मी त्यांची बहीण आहे, मग ते सगळेजण मला बहिणीसारखेच समजतात। सर काय सांगाल? आपण देखील जे आहेत हे तुम्ही चौघं जे आहेत ते प्रमुख आहेत ज्यांच्यावर संपूर्ण हे 10 थर अवलंबून होते। कशा प्रकारे तयारी होती, कसा थरार होता आणि किती महिन्यांची तयारी होती या सगळ्या गोष्टींसाठी? गेले 3 महिने आम्ही प्रॅक्टिस करतोय आणि आमची 4 एकांची प्रॅक्टिस खूप सरांनी चांगल्या रीतीने घेतली आहे आणि आम्हाला कॉन्फिडन्स होता आम्ही 10 थर लावणार आणि नेक्स्ट टाइम आम्ही 10 थर उतरवू। जेव्हा हे चिमुकले तुम्ही म्हणजे 4 थर जेव्हा वेळेस उचलले त्यावेळेस कसं मनामध्ये दडपण होतं, काय होतं आणि वाटलं होतं का की 10 थर लागतील म्हणून? दडपण तर होतंच, पण जरा भीती वाटत होती कारण की खालचे थर जरा आले होते, पण त्या लोकांनी आम्हाला सपोर्ट केला, आम्हाला नीटरित्या सरांना सपोर्ट करून त्यांनी उभं केलं आम्हाला आणि आम्हाला कॉन्फिडन्स होता की आम्ही 10 थर लावणार। सर्वात मोलाची भूमिका या पथकामध्ये कोणी निभावली असेल आणि सगळ्यात जास्त स्पेशल थँक असेल तर ते कोणासाठी असेल? नाही, स्पेशल थँक्स हे सर्वांसाठीच असेल। सरांनी पहिली लय मेहनत घेतली आमच्यावर की तेच सर्वांनी प्लॅनिंग करून सर्वांना प्लेयर लोकांना नीट सांगितलं आणि त्यामुळे ते 10 थर रचले गेले। प्रॅक्टिस दरम्यान कशा प्रकारे धमाल असायची, काय आव्हानं यायचे किंवा कसे म्हणजे मंडळातले सगळे पथकातले सर्व गोविंदा कशा प्रकारे असायचे, कसं वातावरण असायचं? वातावरण हे चांगलंच होतं आणि खूप मजा यायची, प्रॅक्टिस पण चांगली चालू होती। कशी भूमिका या पथकाने सगळ्यांनीच विश्व विक्रम रचलेला आहे, सगळ्यांनी एक वेगळा आनंद पाहायला मिळतोय, कसं बघतोस या विजयाकडे आणि काय सांगशील? काय नाही, 2 शब्द बोलायला गेलो की लागले। सरांनी आमच्या खूप मेहनत घेतली, प्रॅक्टिस तर चालू होती, नवीन मित्र होते, सर्व जोर प्रॅक्टिस वगैरे सर्व चालू होती, त्यामुळे कळवलं। तर कसं बघता आता हा विश्व विक्रम हा आपल्या कोकणनगर गोविंदा पथकाने रचलेला आहे। खरं तर संस्कृती युवा प्रतिष्ठानच्या या दहीहंडी उत्सवात प्रत्येक वेळेस काहीतरी नवीन पाहायला मिळतं आणि ठाण्यामध्ये येऊन आपण हा विक्रम रचलेला आहे, कसं वाटत आहे, काय सांगाल? भरपूर खुश आहे की 10 थरे भारतामध्ये पहिल्यांदाच लागलेत आणि तो कोकणनगर गोविंदा पथकाच्या नावावर एक रेकॉर्ड आलाय करून। गेले 30 महिने आम्ही खूप मेहनत करतो आहे, सराव करतो आहे, सगळ्या एक खेळाडूचं योगदान आहे, आमचे सपोर्टर्स आहेत ज्यांनी आम्हाला छोटी मदत केली, कुठच्याही स्वरूपात होतं, खेळाच्या स्वरूपात किंवा आर्थिक असो किंवा अजून काही,
त्या सगळ्यांचं मनापूर्वक धन्यवाद. आणि खूप सपोर्ट भेटलेला आम्हाला भरपूर गोष्टी, आणि आम्ही जी काय मेहनत केली ते आम्हाला फळ आम्हाला आज 10 थर लावून भेटलं आहे. आणि संस्कृती युवा प्रतिष्ठान पूर्वेश दादा आणि प्रताप सर यांचा पण आम्ही आभार मानतो की आम्हाला संधी दिली इकडे 10 थर लावायला, 9 थर लावायला, आम्हाला सपोर्ट केला. आम्ही खूप खुश आहे या गोष्टीचं. एकूण किती गोविंद आहेत आपल्या पथकामध्ये आणि कशा प्रकारे आपण त्यांची काळजी घ्यायचं, मार्गदर्शन असायचं. 10 थर राचणं खरं तर खूप चॅलेंजिंग होतं. सगळी जे आहे शेवटचे 4 हुकुमिके या पथकाचे ते महत्त्वपूर्ण होते. त्यांना विशेष काय मार्गदर्शन होतं आपल्या माध्यमातून? जवळपास 100-250 खेळाडू आमच्या पथकामध्ये आहेत. खूप सगळ्याच खेळाडूंनी मेहनत केली आहे. स्पेशली 4 एक्के गेले जवळजवळ 2.5 महिने दररोज सराव. जेवढं परफेक्शन होईल तेवढं चालू होतं, जेवढं परफेक्शन होईल तेवढं. त्याच परफेक्शनात 4 जण उभे राहिले. त्याच्यात व्यतिरिक्त खालचे 6 थर देखील खूप महत्त्वाचे होते. खूप आता बोलता येत नाही, शब्द नाही आहे, पण खूप मेहनत केली आहे.